राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? चला ना भाऊ, आपण निघालो डायरेक्ट आपला कुऱ्हाडा घेऊन डायरेक्ट लाकडे फोडायला. म्हटलं पुष्पाराज निघाला ना भाऊ, आता डायरेक्ट लाकडे फोडायला. पण भाऊ लाकूड तसं दिसत होतं कमजोर. पुष्पा लागला भाऊ, आता सुरुवात केली लाकडाला पाहून दे धनाधन दे धनाधन एवढंच निघालं भाऊ. पण मग म्हटलं आता पुष्पा मग तयार झाला भाऊ, आता पूर्ण ये मग उलट फिरून फोडूया आता, दे धनाधन दे. पण लाकडानं अशी जिरवली ना भाऊ पुष्पाची, डेंजरस. पुष्पा बी काही कमी नव्हता भाऊ, घ्या मग लाकडे. कारण पुष्पाला खायची होती पुरणपोळी. आईनं सांगितलं होतं लाकडं घेऊनच घरी यायचं, नाही तर तुला पुरणपोळीच देणार नाही म्हटलं. मग चला मग म्हटलं आपण पण आता लाकडेच तोडून घेऊन जाऊ घरी. येले सगळे आपण गंज घातला भाऊ डायरेक्ट. मग भाऊ दाखवतो तुम्हाला पुष्पाची कशी जिरवली लाकडानं. ती जिरवली तर कशी ये बा, पूर्ण घामाघूम चालू पूर्ण. पुष्पाचा झाला भाऊ घामाचा. चला म्हटलं आता पुरणपोळी नक्की भेटणार आपल्याला घरी गेल्यावर. मग चला मग पुरणपोळीत जेवण केलं भाऊ. त्याच्यानंतर आपल्याला आर्टवर्क कंप्लीट करायचं होतं. मग त्याला पण केली भाऊ सुरुवात. वेळ भेटत नव्हता, जसं वेळ भेटणार तसं कंप्लीट करत. त्याच्यानंतर जायचं होतं आपल्याला मसाला दळायला. मग निघालो ना आपण डायरेक्ट रस्त्यानं निघालो होतं. काय इथं पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेऊ म्हटलं आणि मग जाऊ मसाला. इथं तर खूपच गर्दी होती. मग गर्दी संपल्यानंतर टाकलं पेट्रोल आणि निघालो ना भाऊ डायरेक्ट रिटर्न घराकडे म्हणजे गिरणी जायचं होतं. तर आलो तर गिरणीत काय आपलाच नंबर लागेल होता ना, आपलाच मसाला टाकलेला होता भाऊ. मग म्हटलं चला मग भेटूया, आजचा व्लॉग इथं सेंड करूया. भेटूया अशाच नवीन व्लॉग मध्ये. चला धन्यवाद.